नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम्पल बघत होतो. पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं ते कुठल्या पार्टवर बघितलं? व्हेन डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्ससाठी आपण एक्झाम्पल्स बघत होतो. पहिलं एक्झाम्पल झाल्यानंतर आता बघूया सेकंड एक्झाम्पल. बघा एक्झाम्पल काय सेकंड, रिसॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन. एक्झाम्पल बघा काय दिलंय, न्यूमरेटर इज 3x - 1 डिवायडेड बाय, in the denominator we see the three factors. X - 4 is the first factor, 2x + 1 is the second factor, and x - 1 is the third factor. So all these three factors are linear because the index of x is 1. Here again the index of x is here 1. इथे देखील x ची इंडेक्स दिलेली नाही आहे, म्हणजे इथे x च्या डोक्यावरती 1 आहे, म्हणजे इंडेक्स काय आहे 1 आहे. So that's why we say that all the factors are linear in the denominator and contains non-repeated factors. म्हणजे हे फॅक्टर रिपीट होत नाहीये, म्हणजे हा x - 4 दोघं ठिकाणी उरलेल्या ठिकाणी दिसत नाहीये. त्याचप्रमाणे 2x + 1 जो आहे तो पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनला दिसत नाहीये. x - 1 जो आहे तो थर्ड पोझिशनला आहे, आता तो फर्स्ट आणि सेकंडला दिसत नाही, म्हणजे दोन वेळा आलेला नाही, रिपीटेड नाहीये. ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब तुम्हाला दिसत नाहीये. म्हणून हे एक्झाम्पल काय आहे, this example is depend on type 1 when denominator contains non-repeated linear factor. बघूया आता आन्सर कसं येतं. So you see the answer here. Let, आता हे दिलेले एक्झाम्पल लिहून घेतले मी. 3x - 1 डिवायडेड बाय x - 4 इंटू अनदर ब्रॅकेट 2x + 1 इंटू अनदर ब्रॅकेट x - 1. तिघे लिनियर फॅक्टर आहेत म्हणून तीन कॉन्स्टंट्स येतील. पहिला कॉन्स्टंट घेतला a अपॉन फर्स्ट लिनियर फॅक्टर दॅट इज x - 4 प्लस second constant b is for the second linear factor that is 2x + 1 plus third constant c is for the third linear factor x - 1. So that's why we write down it is equals to a by x - 4 plus b upon second linear factor 2x + 1 plus c upon third linear factor x - 1. याला रिकॉल केला आपण इक्वेशन 1 ने. आता पुढची स्टेप जी असेल ती तिरकस गुणाकार करून येईल. सो टू फाइंड ए, आता सध्या आपण जे आहे कव्हर अप मेथड बघत होतो, तर कव्हर अप मेथडने मी ए बी सी हे कॉन्स्टंट्स काढणार आहे. ते कॉन्स्टंट काढल्यानंतर समजा डायरेक्ट या ठिकाणी ठेवल्या ए बी सीच्या व्हॅल्यू, देन वी गेट द रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन. दॅट मीन्स दिस शोज दॅट दिस सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन इज कन्वर्टेड इंटू 2 or more दिस सिम्पल फ्रॅक्शन्स इन द फॉर्म ऑफ ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. मग मला ए काढायचं आहे. ए काढण्यासाठी मी काय पुट करणार आहे, एच्या डिनॉमिनेटर काय दिसतोय x - 4. मग जी व्हॅल्यू काढायची तिच्या डिनॉमिनेटर 0 पुट करावा लागतो पहिल्या टाईपमध्ये. सो टू फाइंड ए वी पुट x - 4 इज इक्वल्स टू 0. सो टू फाइंड ए पुट x - 4 इज इक्वल्स टू 0. दॅट इज x इक्वल्स टू -4 तिकडे येताना काय होईल +4. तर x ची किंमत 4 ठेवतोय आपण. सगळ्यात आधी ज्यावेळेस तुम्ही एक्सप्रेशन घेणार त्यावेळेस डावी बाजू बरोबर a टर्म, ज्यावेळेस बी काढायचे आहे त्यावेळेस डावी बाजू बरोबर बी टर्म घ्यावी लागेल. ज्यावेळेस सी काढायचं आहे त्यावेळेस कव्हर अप मेथडने ज्यावेळेस तुम्ही सी काढणार त्यावेळेस ए आणि बी कव्हर होऊन जाईल, म्हणजे ही डावी बाजू बरोबर सी टर्म म्हणजे उजव्या बाजूची सी टर्म एवढीच घ्यावी लागेल. तर पुढची स्टेप याप्रमाणे आली. मग त्यावरून दॅट इज डावी बाजू म्हणजे 3x - 1 डिवायडेड बाय x - 4 2x + 1 x - 1 इज इक्वल्स टू, फक्त ए टर्म घेतली बघा a अपॉन x - 4. तर बी आणि सी जो आहे तो कव्हर केलेला आहे म्हणून तो लिहिलेला नाही. आता इथला डबा बघा डिवाइडच्या x - 4 इक्वल टू हा डिवाइड x - 4 काय झाला कॅन्सल, म्हणजे पुढची स्टेप काय येईल, therefore this 3x - 1 upon 2x + 1 x - 1 is equals to a only. कारण हा x - 4 आणि इथला x - 4 इक्वॅलिटी मध्ये डिवाइडला असल्यामुळे काय झालं कॅन्सल. आता x ची व्हॅल्यू आपण काय ठेवतोय 4 ठेवतोय या एक्सप्रेशन मध्ये डाव्या बाजूला. सो therefore 3 into x, x ची किंमत 4 ठेवली, -1 कंटिन्यू होल डिवायडेड बाय 2 into x, तर 2 into 4 झाली ती व्हॅल्यू +1 into another bracket x - 1. So instead of x I put here value 4. So 4 - 1 is equals to a. आता मल्टिप्लिकेशन 3 4 च्या काय होईल 12, 12 - 1 म्हणजे 12 मधून 1 गेला 11. So that's why you write down 11 here. 2 into 4 8, 8 plus 1 9, इथे 9 होईल. 4 - 1 3. So 9 into 3 is 27. So this shows that therefore the value of a is equals to 11 by 27. And now we have to find out the value of b now. For that purpose we put 2x + 1 is equals to 0 here. See next step, to find b put 2x + 1 is equals to 0. तर b काढताना b च्या डिनॉमिनेटर बघून घ्यायचं. इक्वेशन 1 मध्ये काय आहे 2x + 1 म्हणून तो 0 ठेवायचा आहे. +1 तिकडे येताना काय होईल -1 आणि हा x जवळ 2 मल्टिप्लाइड आहे, तो मल्टिप्लाइड तिकडे येताना डिवाइडला जाईल. दॅट्स वाय दॅट इज वी पुट x is equals to -1/2 इन द इक्वेशन वी गेट. आता
लिहिताना कसं लिहिलं जाईल बघा, ही डावी बाजू बरोबर फक्त बी टर्म घ्यायची, ए आणि सी कव्हर अप मेथडने दाखली जाईल. सो दिस शोज दॅट देअर फोर 3x मायनस 1 अपॉन x मायनस 4 2x प्लस 1 x मायनस 1 हे घेतलेले इक्वल्स टू फक्त बी टर्म घेतली बी अपॉन 2x प्लस 1. त्यावेळेला ए आणि सी टर्म घेता येणार नाही कव्हर अप मेथडने. आता पुढे काय होईल, हा 2x प्लस 1 इक्वल टू डिवाइडच्या 2x प्लस 1 सेम इक्वल असल्यामुळे कॅन्सल होईल. म्हणजे काय लिहिला जाईल, 3x मायनस 1 बाय x मायनस 4 x मायनस 1 इज इक्वल्स टू बी. अशी नेक्स्ट स्टेप येईल बघा. सो देअरफॉर 3x मायनस 1 अपॉन x मायनस 4 इंटू x मायनस 1 इज इक्वल्स टू बी. आपण x ची व्हॅल्यू -1/2 पुट करत होतो, ती पुढे इथे x ची व्हॅल्यू, इथे x ची व्हॅल्यू, इथे x ची व्हॅल्यू -1/2 ठेवली जाईल. सो देअरफॉर 3 इंटू x, x ची व्हॅल्यू काय आहे -1/2, -1 कंटिन्यू आहे. इथे पुन्हा x ची व्हॅल्यू आली -1/2 मायनस तो 4 ॲज इट इज आहे. पुन्हा इथे x ची व्हॅल्यू -1/2 मायनस 1 ॲज इट इज आहे इक्वल्स टू बी. सो देअरफॉर बी इज इक्वल्स टू, आता बघा काय होईल, हा 3 इंटू -1 -3 होऊन जातोय. हा 2 इंटू -1 -2 आणि इथला -3 -5. सो -5/2 हा आला न्यूमरेटर. हा 2 इंटू 4 किती येईल 8 -8 -1 -8 इज -9. सो -9/2 हिअर इंटू पुन्हा आता हा 2 इंटू -1 -2 आणि हा आधीच्या -1 -2 -3. सो -3/2 हा -3/2 आला. -5/2 इक्वल टू ॲज इट इज आहे. डिवाइडला मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर, आणि मायनस इंटू मायनस काय होऊन जाईल प्लस, म्हणून प्लस साईन आलेलं इथे. सो 9 3 जा 27 डिवायडेड बाय दिस 2 2 जा 4. आता हा -5/2 ॲज इट इज आहे. हा फ्रॅक्शन डिवाइडच्या डिवाइडला आहे 27/4, तो वर जाताना उलट होईल 4/27. आता इथे काय झालं बघा, हा 2 1 जा 2 अँड 2 2 जा 4, इथे 2 आला 4च्या जागी. हा 2 इंटू -5 काय होईल -10 बाय हा फक्त 27. सो लाईक दिस वी फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू -10/27. आता मला कोणती व्हॅल्यू काढायची आहे, सी काढण्यासाठी ए आणि बी झाकला जाईल आणि मग लिहिला जाईल. सो टू फाइंड सी पुट x मायनस 1 इज इक्वल्स टू 0. आता हे कसं आलं बघूया. बघा इथे काय झालं, हा सी काढताना काय लिहिलं जाईल 3x मायनस 1 बाय x मायनस 4 सॉरी, त्यानंतर 2x प्लस 1 इज इक्वल्स टू सी लिहिलं जाईल, कारण हा x मायनस 1 कॅन्सल होईल. ए टर्म बी टर्म त्यावेळेला लिहित नाही, तर याप्रमाणे ते घेतलेलं आहे पुढे. आणि सी काढताना x मायनस 1 काय ठेवला जाईल 0, तर बघा ते त्याप्रमाणे आलेले. सो लाईक दिस टू फाइंड सी पुट x मायनस 1 इज इक्वल टू 0, दॅट इज x इज इक्वल टू 1. वी गेट, बघा ती स्टेप घेतली, मग सी ची टर्म फक्त घेतलेली डावी बाजू बरोबर. आता हा x मायनस 1 कॅन्सल झाला. You got 3x minus 1 by x minus 4 2x plus 1 is equal to c only. हा x minus 1 आणि हा x minus 1 कॅन्सल झालाय, प्लीज नोट डाऊन. आता x ची व्हॅल्यू 1 इथे ठेवली. यू गॉट देअरफॉर 3 इंटू 1 मायनस 1 आली स्टेप, इथे 1 मायनस 4 2 इंटू 1 प्लस 1 याप्रमाणे लिहून घेतलं बरोबर. सी 3 1 जा 3, 3 मधून 1 मायनस झाला, 3 मायनस 1 बिकम्स 2. हा 1 मायनस 4 काय आला -3. हा 2 1 जा 2, 2 प्लस 1 काय येणार 3, तो 3 लिहिलेला आहे. हा 2 कंटिन्यू केला आहे, -3 इंटू +3 -9, तर निगेटिव्ह साईन 2 कडे वरती न्यूमरेटरला दिलंय. सो यू गॉट -2/9 ॲज अ व्हॅल्यू ऑफ सी. सो देअरफॉर सी इज इक्वल टू -2/9. नाउ फायनली वी पुट व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी इन इक्वेशन 1, वी गेट द रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन. म्हणजे एबीसीच्या व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये ठेवतोय. सो वी गेट द आन्सर हिअर. देअरफॉर 3x minus 1 बाय x minus 4 2x plus 1 into x minus 1 is equal to, इथे a ची व्हॅल्यू 11/27 आली बाय x minus 4 प्लस b ची व्हॅल्यू -10/27 ठेवली इथे डिवायडेड बाय 2x plus 1 प्लस c ची व्हॅल्यू -2/9 इथे ठेवली डिवायडेड बाय x minus 1. फार झालं तर हा 11/27 इथे डिवाइडला येऊन जाईल, हा 27 इथे डिवाइडला येईल, हा 9 इथे डिवाइडला येऊन जाईल इन द नेक्स्ट स्टेप. सो दॅट इज इक्वल्स टू 11/27 टाइम्स x minus 4. हा प्लस मायनस झालेला आहे. सो 10/27 टाइम्स 2x प्लस 1, हा प्लस मायनस पुन्हा मायनस 2/9 टाइम्स x minus 1. So like this we find out the required partial fraction in this example. So which is the required partial fraction? विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम्पल बघितलं मागच्या टाईप नंबर 1च्या. आता पुढच्या टाईप बघूया, टाईप नंबर 2 हिअर. So when denominator contains repeated linear factors, मग टाईप 2 काय सांगतो इथे की फॅक्टर जे असणार आहे ते कसे असणार आहे,
लिनियर म्हणजे एक्सची इंडेक्स 1 असणे आणि ते फॅक्टर कसे होणार आहे रिपीटेड म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर काय दर्शवतो रिपीटेड 2 टाइम्स, ब्रॅकेट क्यूब काय दर्शवतो रिपीटेड 3 टाइम्स, म्हणजे तो फॅक्टर 2 वेळा आलेला आहे 3 वेळा आलेला आहे किंवा ब्रॅकेट रेज टू 4 घेतला तर तो फॅक्टर 4 टाइम्स आलेला आहे. सो लाईक दिस वी से दॅट द गिव्हन लिनियर फॅक्टर्स आर रिपीटेड. मग तसं असेल तर कसा तो टाईप यूज होईल बघूया फॉर्म्युल्यानुसार. सो द स्टेप इज लाईक दिस, px दॅट इज पॉलिनॉमियल इन x डिवायडेड बाय बघा a1x प्लस b1 दिस इज द फर्स्ट फॅक्टर. या फॅक्टरमध्ये एक्सची इंडेक्स दिलेली नाहीये म्हणजे 1 आहे, x रेज टू 1 x येतो. सो दिस शोज दॅट a1x प्लस b1 इज द लिनियर फॅक्टर हिअर. दूसरा फॅक्टर बघा a2x प्लस b2 ब्रॅकेट स्क्वेअर. इन दिस केस वी सी दॅट द इंडेक्स ऑफ x इज हिअर 1. या ठिकाणी जो x आहे त्याच्या डोक्यावर काही दिलेलं नाही म्हणजे 1 आहे. ते इंडेक्स 1 आहे म्हणजे a2x प्लस b2 पूर्ण जो फॅक्टर झाला तो लिनियर आला आणि ह्या लिनियर फॅक्टरमध्ये त्याच्या रेस टूला 2 आहे म्हणजे तो रिपीट होतोय. सो दॅट फॅक्टर इज रिपीटेड हाऊ मेनी टाइम्स 2 टाइम्स हिअर. सो ॲट दॅट टाइम वी राईट डाऊन द पार्शियल फ्रॅक्शन लाईक दिस. सो दॅट इज इक्वल्स टू आधी आपण पहिला टाईप बघितला होता वेन डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर, म्हणून पहिला कॉन्स्टंट आपण नॉन रिपीटेडला देणार आहोत. तर हा a1x प्लस b1 रिपीट होत नाहीये म्हणून याला पहिला कॉन्स्टंट सिंगल घेतला आहे a/a1x प्लस b1 याप्रमाणे. आणि त्यानंतर काय केलेलं आहे ॲक्च्युअली हा a2x प्लस b2 ब्रॅकेटच्या स्क्वेअर आहे ना, तर या 2 वरती बोट ठेवलेला आहे जो मी 2 हायलाईट केलेला आहे बघा रेड याच्याने. तर हा 2 या ठिकाणी नाही आहे असं सपोज केलेलं आहे आणि 2 नसल्यामुळे हे जे 2 फॅक्टर तयार होत आहेत कोणते a1x प्लस b1 आणि a2x प्लस b2, जरी ते 2 नसता तर ते 2 फॅक्टर झाले असते लिनियर, मग त्यांना 2 कॉन्स्टंट आला असता a आणि b आणि म्हणून ते त्याप्रमाणे घेतलं a अपॉन फर्स्ट फॅक्टर दॅट इज a1x प्लस b1 प्लस b अपॉन सेकंड लिनियर फॅक्टर a2x प्लस b2 याप्रमाणे. आणि जो तिसरा कॉन्स्टंट घेतलाय प्लस c तो ॲज इट इज ब्रॅकेट स्क्वेअरला दिलेला आहे म्हणजे a2x प्लस b2 होल स्क्वेअरला. तर या पद्धतीने आपण त्याची रायटिंग करतो. लक्षात ठेवा, पुन्हा सांगतो कसं घेतलंय. हा जो 2 आहे ब्रॅकेट स्क्वेअर हा काय दर्शवतोय की a2x प्लस b2 हा लिनियर फॅक्टर आहे कारण एक्सची इंडेक्स इथे 1 आहे, परंतु हा जो फॅक्टर आहे तो रिपीट किती वेळा होतोय 2 वेळा. त्याचे रिपिटेशन कॅन्सल केलेलं आहे म्हणजे तो 2 नाही आहे असं सपोज केलं. इथला हा जो 2 आहे तो नाही आहे असं सपोज केलं. त्यामुळे काय झाले 2 फॅक्टर तुम्हाला दिसतात, दोघी लिनियर आहेत a1x प्लस b1 आणि a2x प्लस b2 म्हणून 2 कॉन्स्टंट आले मागच्या टाईप 1 नुसार. तर a अपॉन पहिला लिनियर फॅक्टर घेतला प्लस b अपॉन सेकंड लिनियर फॅक्टर प्लस तिसरा जो कॉन्स्टंट येणार आहे तो ॲज इट इज रिपीटेड फॅक्टरला द्यावा लागतो रूलनुसार. म्हणजे a2x प्लस b2 होल स्क्वेअरला c हा दिलेला आहे असा हा टाईप आहे. डिटेल बघूया. आता डिटेलमध्ये बघा मी दाखवलेलं आहे लिनियर फॅक्टर्स. आता लिनियर फॅक्टर जे मी एक्सप्लेन केले तेच त्या स्लाइडमध्ये दाखवलेले आहे. तर a1x प्लस b1 मध्ये एक्स इंडेक्स 1 आहे म्हणून हा काय आहे लिनियर फॅक्टर आहे. त्याचप्रमाणे a2x प्लस b2 हा बघा हा एक्स इंडेक्स 1 आहे. पुन्हा हा जो दिसतोय a2x प्लस b2 त्यामध्ये एक्स इंडेक्स 1 आहे म्हणजे हा सुद्धा काय लिनियर फॅक्टर आहे. हा लिनियर फॅक्टर आहे आणि हा पण लिनियर आहे, परंतु हा जो लिनियर फॅक्टर आहे तो काय रिपीटेड आहे म्हणून त्याला एरो दाखवलाय बघा. 2 डिनोट्स दॅट whole square, that is it is the repeated factor and at that time you have to write down in such a manner जे रिप्रेझेंट मी केले त्या पद्धतीने त्याच्यावर रायटिंग असणार आहे. तर याला आपण टाईप नंबर 2 म्हणतो दॅट इज व्हेन डिनॉमिनेटर कंटेन्स रिपीटेड लिनियर फॅक्टर. तो रिपीटेड लिनियर फॅक्टर आपण या ठिकाणी कोणता घेतला आहे a2x प्लस b2 होल स्क्वेअर. दिस स्क्वेअर डिनोट दॅट इट इज रिपीटेड 2 टाइम्स. बघूया याचे वर्किंग रूल्स कसे आहेत. सो वर्किंग रूल, that is the first rule. First find factors of denominator and then write example in the form of px upon a1x plus b1 into a2x plus b2 bracket square is equals to a upon a1x प्लस b1 दॅट इज फर्स्ट लिनियर फॅक्टर आणि रिपिटेशन कॅन्सल केलं दॅट इज b अपॉन a2x प्लस b2 प्लस रिपीटेड फॅक्टर म्हणजे होल स्क्वेअरसाठी c अपॉन a2x प्लस b2 होल स्क्वेअर अँड रिकॉल दॅट ॲज अ फर्स्ट इक्वेशन. आलंय लक्षात. तर या पद्धतीने आपण त्याला फर्स्ट इक्वेशन असं म्हणत असतो. आता पुढे बघूया सेकंड वर्किंग रूल काय. टेक एलसीएम ऑफ द डिनॉमिनेटर ऑफ
राईट हँड साईड ऑफ इक्वेशन 1 असं असणार आहे, जे मागच्या टाईपमध्ये होतं त्याच पद्धतीने. नाउ द सेकंड इज दॅट स्टेप, टेक LCM लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ डिनॉमिनेटर. आपल्याला LCM घ्यायचे डिनॉमिनेटरचा, पण कुणाच्या? ऑफ राईट हँड साईड ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1 तुम्हाला दिसतंय, त्याची राईट हँड साईड ही आहे ABC अपॉन मध्ये लिहिलेले जे ते. सो दिस वी हॅव टू टेक LCM ऑफ दिस साईड. So whenever we take LCM, what happens? We see in the next step. So see the next step, and that next step is recalled as a second equation. तर ते कसं झालेलं आहे बघूया. आता बघा, हा A आहे, A च्या डिनॉमिनेटर A1x प्लस B1 आहे. तर तिरकस गुणाकार करताना इथे आता काय लक्षात घ्यायचं, A च्या डिनॉमिनेटर A1x प्लस B1 आहे ना, इथे डाव्या बाजूला A1x प्लस B1 आहे ऑलरेडी. म्हणजे तो सोडून उरलेला फॅक्टर A ला गुणेल. कोणता आहे? A2x प्लस B2 होल स्क्वेअर. तो A ला मल्टिप्लाय केला. प्लस आता B घेतला, बघा हा B कंटिन्यू. आता B कंटिन्यू केल्यावर इथे A2x प्लस B2 सिंगल आहे, आणि इथे A2x प्लस B2 किती आहे? डबल आहे, ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2 फॅक्टर आहे. तर मग B ला LCM घेताना B ला काय काय गुणेल? A1x प्लस B1 हा गुणेल, आणि याच्यातला एक ऑलरेडी आहे तिथे प्रेझेंट, फक्त एकच मल्टिप्लाय करावं लागेल, A2x प्लस B2. सो दॅट्स वाय वी मल्टिप्लाइड B बाय सिंगल A1x प्लस B1 अँड सिंगल A2x प्लस B2 याप्रमाणे. प्लस C अपॉन, आता बघा काय होतोय, C च्या डिनॉमिनेटरला जो A2x प्लस B2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर सेम आहे, ते इक्वॅलिटीमध्ये काय होतात? कॅन्सल. म्हणजे C ला काय गुणतो? A1x प्लस B1 या पद्धतीने. अँड देन वी रिकॉल दिस ॲज अ सेकंड इक्वेशन. समजा हे असं समजलं नसेल तर तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करू शकतात, या इक्वेशन 2 कसं काढू शकतात ते सांगतो. हा जो डिवाइड भाग आहे, हा डिवाइड भाग जर मी तिकडे पाठवला इक्वेशन 1च्या उजव्या साईडला, तर तो मल्टिप्लाय करेल प्रत्येक टर्मला, A ला, B ला आणि C ला. मग काय होणार? फक्त इथे PX उरेल, तो PX लिहिलाय, इक्वल टू A लिहून टाकला. आता हा जेव्हा इकडे मल्टिप्लाय करायला जाईल, तर हा A1x प्लस B1 मल्टिप्लाय करणारा आणि हा A1x प्लस B1 डिवाइड करणारा कॅन्सल होईल. म्हणजे A ला फक्त काय गुणेल? A2x प्लस B2 होल स्क्वेअर, तो गुणलेला आहे, प्लस B लिहिलेला आहे. आता पुन्हा हा डिवाइड इकडे मल्टिप्लाइडला पाठवला, तर काय झालं? हा A2x प्लस B2 एक सिंगल डिवाइडच्या, आणि हा मल्टिप्लाइडला येतो A2x प्लस B2 होल स्क्वेअर. तर त्याच्यातला एक फॅक्टर, इथे 2 आहेत ना, तर हा एक या इथल्या एका फॅक्टर बरोबर कॅन्सल झाला. इथे एक A2x प्लस B2 उरलेला आहे आणि एक A1x प्लस B1 उरलेला आहे. ते दोघी मग B ला मल्टिप्लाय केलेले याप्रमाणे. प्लस C टाइम्स लिहिताना काय झालं? हे डिवाइड टर्म पूर्ण पुन्हा या इक्वेशन 1च्या RHS ला C टर्मला मल्टिप्लाय करेल. तर मल्टिप्लाय करताना काय होईल? हा A2x प्लस B2 होल स्क्वेअर मल्टिप्लाय करणार आहे, आणि ह्या इथला A2x प्लस B2 होल स्क्वेअर डिवाइडला आहे. तर डिवाइड मल्टिप्लाइड दोघी काय होतील? कॅन्सल. म्हणजे C ला काय गुणेल? फक्त A1x प्लस B1, आणि त्यानंतर मी त्याला इक्वेशन 2 म्हटलंय. तर या पद्धतीने जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. तर ह्याप्रमाणे 2 मेथड आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ते लक्षात ठेवू शकतात इक्वेशन 2 कसं काढलंय. नाउ सी द नेक्स्ट वर्किंग रूल हियर, दॅट इज थर्ड. फाइंड A अँड C बाय कव्हर अप मेथड. आपल्याला A आणि C कव्हर अप मेथडने काढता येणार आहे. B हा कव्हर अप मेथडने निघणार नाही. ते का निघणार नाही तेही सांगतो. तर A च्या डिनॉमिनेटर A1x प्लस B1 इकडे डाव्या बाजूला ॲज इट इज दिसतोय, म्हणून A कव्हर अप मेथडने मिळतो. C च्या डिनॉमिनेटर काय आहे? A2x प्लस B2 होल स्क्वेअर आहे, तो डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला पण आहे, हो ॲज इट इज, बदल नाही त्याच्यात, म्हणून C कव्हर अप मेथडने मिळेल. परंतु B च्या डिवाइडला फक्त एकच A2x प्लस B2 आहे, इथे मात्र डाव्या बाजूला A2x प्लस B2 किती आहेत? 2, म्हणून B कव्हर अप मेथडने मिळत नाही. हे लक्षात ठेवायचं. का मिळत नाही B? कारण सेम डिनॉमिनेटर नाही आहे B च्या साठी, आणि म्हणून आपण A आणि C कोणत्या मेथडने काढणार आहोत? फाइंड A अँड C बाय कव्हर अप मेथड. आता समजा मला A काढायचं आहे, तर मी काय करेल? डावी बाजू बरोबर A लिहिल, B C लिहिणार नाही, त्याप्रमाणे ते लिहिलं जाईल. आणि A काढताना A च्या डिनॉमिनेटर A1x प्लस B1 0 ठेवला जाईल. So to find A, put denominator of A, that is A1x plus B1 is equals to 0. That is, हा प्लस B1 तिकडे येताना काय झाला? मायनस B1 झाला, आणि मल्टिप्लाइड जो A1 दिसतोय x ला, तो मल्टिप्लाइड करणारा डिवाइडला जाईल, गुणणारा भागाकारात जाईल. तर म्हणून A1 डिवाइडला गेलेला आहे. सो दॅट इज x इज इक्वल टू मायनस B1 अपॉन A1. वी हॅव टू पुट धिस व्हॅल्यू इन दॅट इक्वेशन, वी गेट दॅट A. अँड आता पुढची स्टेप बघा, A आणि C काढायला सांगितलंय ना कव्हर अप मेथडने. मग C काढताना काय होईल? C काढताना ही डावी बाजू बरोबर ही पूर्ण C टर्म घेतली जाईल, A B कॅन्सल होतो त्यावेळेला, आणि त्यावेळेला C च्या डिनॉमिनेटर 0 ठेवावा लागेल कव्हर अप मेथडनुसार. मग C च्या डिनॉमिनेटर A2x प्लस B2 होल स्क्वेअर आहे, मग म्हणून मी म्हटलं टू फाइंड C, पुट A2x प्लस B2 होल स्क्वेअर बरोबर 0. टेकिंग पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स केलंय, म्हणजे
a2x प्लस b2 ब्रॅकेट स्क्वेअरचे स्क्वेअर रूट येईल फक्त a2x प्लस b2 आणि इक्वल टू झिरोचे स्क्वेअर रूट काय येतं 0 बिकॉज 0 इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. तर झिरोचे स्क्वेअर रूट 0 येतं कारण झिरोच्या स्क्वेअर 0 येतो. नंतर मग एक्स काढला गेला. एक्स काढताना दॅट इज म्हणताना बघा काय केलं हा प्लस b2 तिकडे येताना काय होईल मायनस b2. त्यानंतर हा एक्स मल्टिप्लाय a2 हा एक्सला मल्टिप्लाय करतोय तिकडे येताना काय करेल डिवाइड म्हणजे हा डिवाइडेड बाय a2 घेतलेला आहे. दॅट्स वाय दॅट इज वी पुट x इज इक्वल टू मायनस b2 बाय a2 टू फाइंड आउट द c. सो लाईक दिस इज अवर थर्ड स्टेप. आता माझा एम काय असणार आहे टू फाइंड आउट द बी. आता त्यासाठी नेक्स्ट स्टेप घेतली टू फाइंड बी. आता बघा टू फाइंड बी फाइंड करण्यासाठी काय करणार पुट x इज इक्वल टू. आता एक्सची व्हॅल्यू तुम्हाला इथे डायरेक्ट कव्हर अप मेथडने काढता येत नाही म्हणून ती तुम्हाला चॉईस करावी लागते. तर बीच्या डिनॉमिनेटर तुम्ही 0 घेऊ शकत नाही. हा a2x प्लस b2 0 ठेवू शकत नाही कारण जर तुम्ही a2x प्लस b2 0 ठेवायला गेले तर त्याच्यासोबत c पण 0 होऊन जातोय कारण b आणि c च्या डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून एकच व्हॅल्यू निघते सेम ॲज इट इज टर्म असेल तर. म्हणून c च्या डिनॉमिनेटर आणि इकडे हा डिनॉमिनेटरची a2x प्लस b2 होल स्क्वेअर टर्म सेम असल्यामुळे कव्हर अपने c निघेल b निघणार नाही. प्लीज नोट डाऊन दॅट. आणि म्हणून मग बी ची व्हॅल्यू काढताना आपल्याला व्हॅल्यू चॉईस करावी लागते अदर दॅन द प्रिव्हियस यूज व्हॅल्यूज. आधीच्या ज्या व्हॅल्यूज आहे जसं उदाहरणार्थ एक्स बरोबर मायनस b1 बाय a1 आहे आणि एक्सची व्हॅल्यू मायनस b2 बाय a2 या दोन किमती सोडून कोणती तरी वेगळी किंमत तुम्हाला मनानुसार घेता येईल. मग तुम्ही 0 घेऊ शकतात 1 घेऊ शकतात -1 2 घेऊ शकतात -2 घेऊ शकतात. त्याचे आन्सर बदलणार नाही. मॅथमॅटिकली जी व्हॅल्यू येणार आहे बीची ती कोणतीही व्हॅल्यू घ्या एक्सची पुट करून तुम्हाला बीची व्हॅल्यू बदलून मिळणार नाही ती ॲज इट इज मिळायला पाहिजे हे लक्षात ठेवायचे. हे मॅथमॅटिकली ट्रू होतंय. म्हणून टू फाइंड बी पुट एक्स इज इक्वल टू काय म्हटलंय व्हॅल्यू अदर दॅन प्रिव्हियस यूज व्हॅल्यूज अँड ऑल्सो पुट व्हॅल्यूज ऑफ ए अँड सी. आणि त्या वेळेला तुम्हाला ए आणि सी ची किंमत पण ठेवावी लागेल इन इक्वेशन सेकंड. सी हिअर इक्वेशन सेकंड. तर ज्यावेळेस तुम्ही एक्सची किंमत ठेवाल बी काढण्यासाठी त्यावेळेला तुम्हाला ए आणि सी पण लागेल. त्यावेळेस ए सी 0 होईल याची गॅरंटी नाही म्हणून ए सी त्यावेळेस ए आणि सी टर्म 0 होत नाही म्हणून ए सी व्हॅल्यू प्रिव्हियस काढलेल्या आहेत तर त्या कव्हर अप मेथडने आपण काढलेल्या आहेत म्हणून ते आपण पुटअप करतो आणि मग काय काढतो बी. सो दिस इज द वर्किंग रूल हिअर. नाउ द लास्ट स्टेप इज सबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी जे आपण आत्ताच काढल्या स्टेप नंबर 3 मध्ये. तर ए बी आणि सी च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या इक्वेशन 1 मध्ये ठेवायच्या आहेत. इक्वेशन 1 हे जे दिसतंय ए ची किंमत इथे ठेवली जाईल इथे बी ची आणि इथे सी ची. सो दिस शोज दॅट दिस इज द सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन and it is converted into 2 or more simple fractions here. So that is known as a partial fraction. So whenever a, b and c is put in equation 1 we get the required partial fraction. So like this is the type second here.